उपसभापती आदरणीय वसंत डावखरे साहेब, आमदार श्री निरंजन डावखरे, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय, या महोत्सवासाठी उपस्थित असलेले ठाणे जिल्ह्यातील सगळेच माझ्यावर प्रेम करणारे माझे बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय आबांना धन्यवाद देतो. ते या ठिकाणी उपस्थित राहिले, नुसते उपस्थित राहिले नाहीत, तर गेल्या 5 वर्षापासून सतत माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहून ते मला आशीर्वाद देतात. ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण केलेलं आहे, स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. मी असं समजतो की ते सलग 5 वर्ष माझ्या वाढदिवसाला येऊन मला आशीर्वाद देतात, याचा अर्थ कुठेतरी त्यांच्या मनामध्ये मी थोडंसं स्थान निर्माण केलेलं आहे असं बोललं तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि ह्या गोष्टीचा निश्चितपणाने मला स्वतःला अभिमान आहे. मी आपल्या सगळ्या भिवंडीकर जनतेच्या वतीने आबांना, डावखरे साहेबांना, निरंजन डावखरे साहेबांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचप्रमाणे समन्वय प्रतिष्ठानचे सगळीच माझी मुलं, प्रशांत, देवेश, सुमित, सिद्धेश, यांचं मी कौतुक करतो. भिवंडीमध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा महोत्सव झाला नव्हता. आपण फक्त टीव्हीवर बघत होतो. सातारा महोत्सव, लातूर महोत्सव, कोल्हापूर महोत्सव, सांगली महोत्सव, परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महोत्सव झाला नव्हता. पहिल्यांदा आपण भिवंडीमध्ये हा भिवंडी महोत्सव या ठिकाणी केला. त्यासाठी मी माझ्या 4ही मुलांचं कौतुक करतो. काहीतरी नवीन करण्याची परंपरा भिवंडीमधून सुरू होते. क्रिकेटच्या स्पर्धाही आपण भरवत होतो, त्याही अतिशय ग्रँड अशा आपण स्पर्धा भरवत होतो. आणि या ठिकाणी आज हा महोत्सव आपण सुरू केलेला आहे. हाही अतिशय भव्य दिव्य असा सुरू केलेला आहे. भविष्यामध्ये अशाच प्रकारचे उपक्रम त्यांच्या समन्वय युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते करतील आणि लोकांना चांगल्या प्रकारची प्रेरणा त्यांच्या कार्यक्रमातून देतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आज एक दिवस का नाही, परंतु ठाणे जिल्ह्याच्या जनतेच्या आनंदामध्ये भर घालण्याचं काम समन्वय युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या सगळ्यांनी केलेलं आहे, म्हणून त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो. परत एकदा आदरणीय आबांना, वसंत डावखरे साहेबांना आणि निरंजन डावखरे साहेबांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.